श्री शिवाय नमस्तुभ्यं. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं मी आणि माझी लेक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज तर रविवार होता, कामं वगैरे तर काही नव्हती, मग सुट्टी होती तर निवांत असा दिवस होता. तर मग सकाळी आज थोडंसं लेटच उठले, घर वगैरे झाडून घेतलं, बाहेरचं ओटा वगैरे थोडासा झाडून घेतला, आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा वगैरे करून चहा करायला घेतला. आज काही टिफिन वगैरे काही टेन्शन नव्हतं टिफिनचं आणि कृषूचं आज चाललेलं होतं मम्मी आज आपण बाहेर जाऊ फिरायला. तिला थोडंसं खेळायचं पण होतं, गार्डन वगैरे त्याच्यामध्ये आणि फिरणं होईल थोडंसं. मग म्हटले ठीक आहे जाऊ. आणि कृषूच्या पप्पांना पण सुट्टी होती तर मग ते पण बोलले ठीक आहे म्हणे, स्वयंपाक वगैरे काही नको करू, आज बाहेरच काहीतरी खाऊन घेऊ. मग फक्त चहा वगैरे ठेवला. आज तर कॉलनीमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम होता, म्हणजे गोपालकाला आणि दहीहंडी कालच होती, पण बहुतेक इथे नाशिकमध्ये दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम असतो. तर मग तिथे पण सकाळपासून डीजेचा आवाज वगैरे, गाणे वगैरे चालू होते आणि जवळजवळ 1 लाखाचं बक्षीस होतं. तर ती दहीहंडी आज संध्याकाळी साजरी होणार होती आणि आमचं आवरलं आणि आम्ही निघालो बाहेर. कृषूला गंगेवर पण आणायचं होतं खेळायला. हे बघा गंगेवरून चाललेलं होतं, पण तिच्या पप्पांचं थोडंसं काम होतं इथं कागदपत्रांचं, मग ते करून परत आम्ही गंगेवर येणार होतो. कृषूच्या पप्पांचं झालं होतं कागदपत्रांचं काम वगैरे, मग गंगेवर आलो आणि भरपूर लांब अशी गाडी पार्क केली, कारण की गाडी पार्कची खूप गर्दी होती. महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून पण लोक इथे पूजा वगैरे त्याच्यासाठी येतात. तर इथं जडीबुटी वगैरे त्याचे दुकानं होते, आयुर्वेदिक काही औषधं वनस्पती त्याचे असे दुकानं होते. इथे बदक होते, पाळलेले होते ते बदक, पण एवढा त्यांचा आवाज चालू होता त्या बदकांचा आणि तिथे दाणे पण टाकत होते. मग आम्ही पण थोडेसे तांदूळ घेतले, कृष्णी आम्ही त्या बदकांना थोडेसे असे दाणे वगैरे टाकले. इतकं छान वाटत होतं, मस्त पाणी, बदकं वगैरे, कबुतरं पण होते, पण कबुतरे त्या साईडने होते. हे बघू शकता एवढं गंगेला पाणी होतं. आता तर गेल्या मागच्याच महिन्यात पूर आलेला होता, पण आता भरपूर पाणी कमी झालेलं होतं, हे बघू शकता. आणि कृषूला दिसलं खेळण्याचं दुकान, तर कृषूचं चाललं होतं मला खेळणीच घ्यायची, खूप साऱ्या खेळण्या होते. तर मग तिला ते बबलचं घेऊन दिलं आणि त्या मावशींसोबत मग ती गप्पाच मारत होती, हे बघू शकता. मग इकडं थोडंसं पुढं आलो, भरपूर पाणी, असं लोक फोटो वगैरे काढत होते, कॅमेरा घेऊन आलेले होते. गंगेवर आलं का एकदम निवांत वाटतं. कोण काय विकत होतं, कोण जड्याबुटी विकत होतं, कोण खेळण्या विकत होतं. भरपूर लोक असे कोण पूजा पाठ करत होतं, 10वे पिंडदान वगैरे इथे करतात. तर लांबून लांबून लोक आलेले होते, तेच चाललेलं होतं पिंडदान वगैरे. बघू शकता कोण आंघोळ करत होतं. गंगेमध्ये आंघोळ करावी, पण ज्यांना नाही पॉसिबल होत ते फक्त तोंड हातपाय वगैरे धुवून घेत होते ही रामकुंडावर. आणि रामकुंडाच्या मागे कपिलेश्वर आहे, कपिलेश्वरचं मंदिर आहे महादेवाचं, हे बघू शकता. असं मस्त एकदम छान वाटत होतं गंगेवर. मग थोडा वेळ आम्ही बघितलं, बसलो वगैरे, कृषूचे तोंड हातपाय वगैरे धुतले. इथे महादेवाची पिंड होती, त्याच्यावर पाणी वगैरे टाकलं, हे बघू शकता. असं एकदम मस्त असं वातावरण वाटत होतं गंगेवर. संध्याकाळची आरती पण होती, पण संध्याकाळपर्यंत नाही थांबलो आम्ही, आता कधीतरी परत येऊ संध्याकाळी आरतीला वगैरे. अशा प्रकारे गंगेवर फिरून झाल्यानंतर घरी निघालो आणि जाता जाता कृषूला आईस्क्रीम खाऊ घातली. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.